नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, PYQ प्रश्न डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार, सातत्यानं येणारे प्रश्न, अतिशय महत्त्वाचे प्रश्न. आणि आपला महत्त्वाचा मुद्दा आहे कमी टाइम जास्त प्रश्न. आणि आपण प्रत्येक प्रश्न सॉल्व करणार आहेत मित्रांनो. वळूया आपल्या प्रश्नांकडे मित्रांनो. विशेष करून पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, सरळ सेवा कंबाईन पर्यंत सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, आपण असं म्हणू शकत नाहीत सर एवढा सोपा प्रश्न किंवा एवढा अवघड, असं काही नाही. प्रश्न काही बी फिरू शकते. ठीक आहे, मला बरेच जण म्हणतात सर मराठीचा अभ्यास कसा करायचा किंवा किती चॅप्टर करायचे. एकदम चुकीचं आहे, तुम्हाला प्रॉपर सगळाच अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, काल सकाळी आमच्या घरासमोर एक रिक्षा थांबली. बरं, या वाक्याचा काळ कोणता आहे म्हणते. काय ओळखायचंय मित्रांनो? काळ ओळखायचा आहे. काल सकाळी आमच्या घरासमोर एक रिक्षा थांबली, या वाक्याचा काळ ओळखा म्हणते. ठीक आहे, वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, अपूर्ण वर्तमान काळ आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही की काय लक्षात ठेवायचंय ते पहा. काल सकाळी आमच्या घरासमोर एक रिक्षा थांबली म्हणते. ठीक आहे, थांबली क्रियापद आहे मित्रांनो. थांब मूळ धातू आहे आणि मूळ धातूला जेव्हा ल प्रत्यय लागतंय का मित्रांनो तेव्हा भूतकाळच असते. आणि ऑप्शन मध्ये भूतकाळाचं एकच ऑप्शन आहे ते म्हणजे 2. म्हणजेच या वाक्याचा काळ आहे मित्रांनो भूतकाळ. कोणता काळ आहे? भूतकाळ आहे. ठीक आहे, पुढे जातो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या वाक्यातील कर्ता कोणता आहे? फिरते क्रियापद आहे, फिर मूळ धातू आहे, फिरणारी कोण? पृथ्वी वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, पृथ्वी. ठीक आहे, कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. कृपा, मग अवकृपा, अपकर्ष, विकृपा आणि अकृपा. तर मित्रांनो कृपाच्या विरुद्धार्थी शब्द आहे अवकृपा. ठीक आहे मित्रांनो, जीवनामध्ये किती वाईट प्रसंग येऊ आपण आपलं सरळ वागत चालायचं. कोणाशी विरोधही करायचा नाही आणि कोणाशी वैरही करायचं नाही, चांगलंही नाही वाईटही नाही. आपलं एकच काम करायचं, आपण आपले कामं करीत राहायचं. कारण या जीवनामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, लोकायला त्याचं चांगलं होण्यात एवढा आनंद नाही जेवढा आनंद तुमचं वाईट होण्यात आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपण त्याला आपलं वाईट झाल्यावर आनंद भेटते हे पक्क माहिती आहे आपल्याला. म्हणून आपण एकच गोष्ट करायची, सातत्यानं इतके प्रामाणिक प्रयत्न करीत राहायचे. त्याचे म्हणजे याच्यामध्ये विषय असा आहे मित्रांनो, आपण एकच करायचं, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, उठायचं ना आपलं काम. आणि ही मॅच्युरिटी याला खूप टाइम लागते मित्रांनो. एक वेळ असते, प्रत्येक जण आपलं वाटतंय आपल्याला, नंतर कळते काय प्रत्येक आपलं कोणीच नाही, आपले फक्त आपण आहेत हे लक्षात येते. म्हणून मित्रांनो एकच गोष्ट करायची, आपण कोणत्याही क्षेत्रात आपण असो, बुगाच आपलं काम न आपण दुनियाशी काही घेणं देणं नाही. जेवढं वागता येईल तितकं चांगलं वागायचं, बाकीचे लोक सोडून द्यायचे. ज्यांच्या संग जमतंय त्यांना आपण खरंच मनातून प्रेम लावायचं, ज्यांच्या संग जमत नाही त्यांना चांगलंही बोलायचं नाही वाईटही बोलायचं नाही. म्हणून मित्रांनो जेवढे आपल्या जवळचे येतं, जेवढी आपली भावकी आहे, त्याला वाटतंय आपण लागून येईन, आपण लागूनच दाखवायचं, हा विषय आहे. ठीक आहे, चला साधा विषय मित्रांनो. जर तुम्हाला एखाद्याला वाटायला तुम्ही होऊ नये, चांगलं काही कार्य करू नये, आपण करूनच दाखवायचं, सरळ वागायचं, चलत चालायचं. ठीक आहे, बोलूया मित्रांनो. म्हणून सांगायचा मुद्दा असा होता की साधू संत माणसावर कृपा करतात म्हणतात, पण याच्याही पुढे जाऊन सांगतो सगळ्यात जास्त आपल्यावर कृपा कोण करतात? आपले कर्म करतात. साधू संतांचे तर आपले उपकार आहेतच, मी नाही म्हणत नाही, पण तुमचे कर्म ग्रेट असतील का
तर 100% साधू संत तर करतीलच करतील कृपा, पण देवाला सुद्धा तुमच्यावर कृपा करावी लागते आणि म्हणून आपले कर्म चांगले ठेवा मित्रांनो. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मुलगी पाळण्यात झोपली आहे, अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. मुलगी या शब्दाचं लिंग ओळखा म्हणते. साधाच विषय मित्रांनो, स्त्रीलिंग आहे. ती मुलगी, ती मुलगी. ठीक आहे. कृष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ओळखायचा आहे कोणता विरुद्धार्थी. ठीक आहे. स्थूल, अस्थूल, बोथट आणि ठेंगू. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. कृषच्या विरुद्धार्थी होत आहे स्थूल. ठीक आहे. सप्ताह या शब्दाचा समास कोणता? तर मित्रांनो अव्ययभाव समास, दिग्गु समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, दिग्गु समास. खालीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार लिहिलेले आहे? ठीक आहे. शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. बरं बघूता. शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे हे होणार नाही, कारण पाहिजे म्हणता इथं पहिली वेलांटी पाहिजे होती. ठीक आहे. शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. बघूता. शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. काय म्हणते? खालीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार लिहिलेले आहे? ठीक आहे. मित्रांनो मला असं वाटतंय तिन्ही वाक्य सेम दिसालेत का? शिक्षणाबरोबरच, शिक्षणाबरोबरच, शिक्षणाबरोबरच नाही, शिक्षण बरोबरच झाले बघा. इथं शिक्षण बरोबरच होणार नाही. ठीक आहे. म्हणजेच इथं याच्यामुळे होणार नाही आणि इथं याच्यामुळे होणार नाही मित्रांनो. शिक्षणा पाहिजे होतं. राहिले ऑप्शन 2च आता. एकतर शिक्षणा पाहूता. ठीक आहे. मग शिक्षणाबरोबरच, शिक्षणा बरोबरच, शिक्षणा बरोबरच. ठीक आहे. माणसाचे, माणसाचे, शीलही, शीलही, सुधारले, सुधारले, पाहिजे, पाहिजे. 2 ऑप्शन सेम झालेत मित्रांनो, तेच आपला ऑप्शन म्हणू आपण. ठीक आहे. ठीक आहे. म्हणून आपलं ऑप्शन येईल मित्रांनो एक तर 3 आणि नाहीतर 1. ठीक आहे. यालाही आपण ओके करू, यालाही ओके करू, कारण दोन्ही ठिकाणी सेम आहे. बघू परत एकदा बघू. ही बारकाव्याचीच एक्झाम आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढं पॉइंट आहे, कॉमा दिलेला आहे, शेवटी पूर्णविराम आहे. ह्या बारकावे आहेत मित्रांनो. शिक्षणाबरोबरच, शिक्षणाबरोबरच माणसाचे, माणसाचे, शीलही, शीलही, सुधारले, सुधारले पाहिजे, पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन नंबर आपण असं म्हणूया 1 आणि 3 बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? गुरुजी म्हणाले की, जोडे कोणते वाक्य? गुरुजी म्हणाले हे एक वाक्य, एकी हेच बळ हे एक वाक्य, जोडे कोणी? की न. ठीक आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचंय काय होतंय. ऑप्शन आहे संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि केवळ वाक्य. तर केवळ वाक्य होणार नाही, कारण एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य होत असते. केवळ वाक्य ऑप्शन उडालं. उद्गारार्थी बी होणार नाही, विषय संपला. राहिलं संयुक्त उद्गारार्थी वाक्य जर असेल तर शेवटी उद्गारवाचक चिन्ह वगैरे येते. ठीक आहे. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य 2 पर्याय आहेत. ते आताही एक लक्षात ठेवायचं. हे जे मधलं आहे ना मित्रांनो, ते स्वरूपबोधक आहे. कोण आहे? स्वरूपबोधक. स्वरूपबोधक गौणतसूचक उभयान्वयी अव्यय, आणि स्वरूपबोधक आहे गौणतसूचकचा प्रकार. ठीक आहे. आणि स्वरूपबोधकने जेव्हा वाक्य जोडते का मित्रांनो, एक वाक्य प्रधान असते आणि एक गौण, आणि प्रधान आणि गौण बरोबर वाक्याचा प्रकार होते मिश्र.
म्हणजेच संयुक्त वाक्य होणार नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, मिश्र वाक्य. गुरुजी जे म्हणालेत याचं स्वरूप पुढे दाखवते बघा. गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. मग गुरुजी जे म्हणालेत का याचं स्वरूप काय कळले पुढे दाखिले. मग हे मधलं कोण आहे? स्वरूप बोधक. स्वरूप बोधक कोणाचा प्रकार आहे? गौणत्व सूचकचा. गौणत्व सूचक न वाक्य जोड मित्रांनो 2, तर ऑटोमॅटिकच एक वाक्य प्रधान असते आणि एक गौण असते, आणि एक प्रधान आणि एक गौण बरोबर अख्ख्या वाक्याचा प्रकार मिश्र होते. मग गुरुजी म्हणाले हे वाक्य आहे प्रधान. आता एवढं डीप जाणता येणार नाही आपल्याला. एकी हेच बळ हे वाक्य आहे गौण, आणि एक प्रधान आणि एक गौण बरोबर अख्खं वाक्य असतंय मिश्र वाक्य. म्हणजेच मित्रांनो अख्ख्या वाक्याचा प्रकार काय आहे? मिश्र. आणि तुमच्या समोर आहे ऑप्शन. खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, त्यातील कोणती योग्य जोडी नाही? बघा, योग्य जोडी नाही म्हणतं, याच्यावर लक्ष ठेवायचं. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, ठीक आहे. बघू ता, आळस उत्साह ही जोडी बरोबर आहे, आपल्याला अयोग्य ओळखायची. कर्कश कर्णकट्टू हे बघू ता काय होतं. क्षम्य अक्षम्य ही जोडी बरोबर आहे. धीट भित्रा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, ठीक आहे. कर्कशच्या विरुद्धार्थी कर्णकट्टू होत नाही. बाकीच्या जोडी सेम आहेत विरुद्धार्थी. आळसच्या विरुद्धार्थ उत्साह, क्षम्यच्या विरुद्धार्थ अक्षम्य, दीडच्या विरुद्धार्थ भित्रा, ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. रोपटे या नामाचे अनेक वचन ओळखा. रोपटे या नामाचे अनेक वचन ओळखा. एक रोपटे अनेक रोपटी 2 नंबर. राजाला हिरे जडित मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा. राजाला हिरे जडित मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता शोधा, ठीक आहे. शोभतो क्रियापद, शोभ मूळ धातू, शोभणारा कोण आहे? मुकुट. वाक्याचा कर्ता आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे मित्रांनो, ठीक आहे. मी निबंध लिहित असेन या वाक्याचा काळ ओळखा. लिहित असेन म्हणत्या, मी निबंध लिहित असेन, ठीक आहे. बघू ता, अपूर्ण भविष्यकाळ पाहूया. पूर्ण भूतकाळ होणार नाही. पूर्ण वर्तमान काळ होणार नाही. अपूर्ण भूतकाळ होणार नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मी निबंध लिहित असेन कुठं? भविष्यकाळामध्ये, म्हणून अपूर्ण भविष्यकाळ आहे. आपण एखाद्या वेळेस म्हणतो बघा, फॉर एक्झाम्पल आता 12 वाजले, उद्या या वेळेला मी निबंध लिहित असेल, म्हणजे उद्या 12 वाजता निबंध लिहिला पूर्ण झालेला नाही, भविष्यामध्ये चालूच असणार आहे, ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, ठीक आहे. यामध्ये लिही हा मूळ धातू आहे. मूळ धातू प्लस त प्लस असेल बरोबर अपूर्ण भविष्यकाळच होते मित्रांनो. पुढील पैकी तहान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तहान या शब्दाचा समानार्थी तृण होणार नाही, कृषी होणार नाही, कृष्णा होणार नाही, तृष्णा मात्र 100% होईल, ठीक आहे. तहान या शब्दाचा समानार्थी शब्द काय मित्रांनो? तृष्णा. त्याच्या घरात खाणारी माणसे खूप आहेत. कंसातील शब्दाची जात ओळखा, ठीक आहे. क्रियाशन अव्यय म्हणते, सामान्य नाम, विशेषण, सर्वनाम. माणसे हे नाम आहे मित्रांनो. कशी आहेत माणसे? खाणारी. खाणारी शब्दानं माणसे या नामाबद्दल माहिती दिली म्हणून आहे विशेषण, आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, विशेषण. मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय मनातून प्रामाणिकपणे हा प्रयत्न आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर करत जा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आहेत का तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. कारण खूप याचा अभ्यास करून हे प्रश्न घेतलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे विषय असा आहे मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्रायबर वगैरे जर झाल्याच्या नंतर व्हिडिओ पडणं तुम्हाला नोटिफिकेशन येतं, ठीक आहे. म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ पडणं आणि तुम्हाला मेसेज येणं, ठीक आहे. मित्रांनो लताबाई सुंदर गाणे म्हणते या वाक्यातील प्रयोग ओळखा म्हणते. काय ओळखायचं आहे मित्रांनो? प्रयोग ओळखायचा आहे, ठीक आहे.
म्हणते क्रियापद आहे, मन मूळ धातू आहे, म्हणणारी कोण आहे? लताबाई. वाक्याचा का आहे? कर्ता. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. काय म्हणते? गाणे. गाणे कोण आहे वाक्याचं? कर्म. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्म कर्तरी. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. तो मुलगा खेळत आहे या वाक्याचे रीती वर्तमान काळातील रूप सांगा. तो मुलगा खेळत आहे या वाक्याचं काय करायचंय? रीती वर्तमान काळातील रूप. तो मुलगा खेळत होता, रीती वर्तमान सांगितलंय, होता होणार नाही. तो मुलगा खेळत असेल, रीती वर्तमान सांगितलंय, होणार नाही. ठीक आहे, तो मुलगा खेळत असतो. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. तो मुलगा खेळतो होणार नाही, कारण एकेरी क्रियापद बरोबर साधा काळ होते. साधा वर्तमान होईल, साधा भूत होईल, नाही तर साधा भविष्य होईल. ठीक आहे, परंतु मग तो मुलगा खेळत असतो. ठीक आहे, तो मुलगा खेळत असतो आणि म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचे रीती वर्तमान काळाचं रूप काय आहे? खेळत असतो. आणि मग खेळ मूळ धातू प्लस त प्लस असतो बरोबर काय होते? रीती वर्तमान काळ. ठीक आहे, स्थैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. स्थैर्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. अशिष्ट, अस्थैर्य, अशुद्ध, अश्रद्ध. ठीक आहे, तर मित्रांनो स्थैर्याचा विरुद्धार्थी शब्द होतोय अस्थैर्य. पुढील पैकी कोणते वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे? अचूक म्हणते, चूक नसलेलं. ठीक आहे, प्राचार्य पटवर्धन यांना बालपणापासून शिक्षक व्हायचे होते. बरं बघूता. प्राचार्य पटवर्धन बालपणापासून शिक्षक यांना व्हायचे होते, होणार नाही. बालपणापासून शिक्षक पटवर्धन यांना व्हायचे प्राचार्य होते, होणार नाही. चिल्लर प्रश्न आहे. शिक्षक यांना बालपणापासून प्राचार्य पटवर्धन व्हायचे होते, होणार नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. प्राचार्य पटवर्धन यांना बालपणापासून शिक्षक व्हायचे होते. मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी म्हणते या वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, संकेतार्थ वाक्य आहे का आज्ञार्थी वाक्य? तर मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं, मूळ धातूला वा वी वे प्रत्यय लागला तर काय होतंय? विद्यार्थी वाक्य होते. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही, जेणेकरून जे आपले काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. कारण इतकं अतिशय मनातून या गोष्टी आहेत मित्रांनो. त्यामुळं जे बी काही नवीन नवीन व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत 100% पोहोचणार आहेत. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.